नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा एकदा आज पहाटे 5:30 वाजता भूकंपाची नोंद करण्यात आली. आतापर्यंतचा हा नाशिक जिल्ह्याला बसलेला भूकंपाचा 66वा धक्का असल्याची माहिती नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून देण्यात आली. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.4 इतकी नोंदवण्यात आली. हा भूकंप जमिनीखाली सुमारे 3 किलोमीटर खोलीवर झाला. सतत होणाऱ्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सुदैवानं आतापर्यंत कुठलीही जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. सुरगाणा तालुक्यातील भिनशेत आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरा इथं भूकंपाचे धक्के जाणवले. सतत होणाऱ्या या भूगर्भी हालचाली लक्षात घेता सुरगाणा इथं अत्याधुनिक सिस्मोग्राफ बसवण्यात आले. जमिनीच्या हालचालींवर हे यंत्र 24 तास देखरेख ठेवणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा भागात वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हे एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. सुरगाणा इथं अत्याधुनिक ब्रॉडबँड सिस्मोग्राफ कार्यान्वित करण्यात आलाय. केवळ यंत्रणा बसवण्याची प्रक्रिया नसून तर नाशिकमधील भूकंपाच्या हालचालींना अधिक तपशीलवार व वैज्ञानिक अभ्यास करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाते. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी साकोरीची, नाशिक.